नमस्कार. तर मी कांचन. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. आता वाजता आहेत सकाळचे 10 आणि माझे सगळे काम आवरून झालेत. म्हणजे सगळे म्हणजे नाही, बाकीचे झालेत, बाकीचे राहिलेत. तर आधी आता स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे म्हटलं चला आता भाजी मंडईमध्ये जाऊन भाजी घेऊन येऊ म्हटलं. तर आता भाजी मंडईत जर तिथं मला शक्य झालं तर ब्लॉग घेईल मी. नाहीतर मग डायरेक्ट घरी आल्यावर दाखवेल मी तुम्हाला काय काय आणलं ते असं. चला तर मग भेटू नंतर. आणि आरू बघा इथं काय करते. हिचं रोजचं झालं बघा, इथं किती पसारा करून ठेवते. मेहंदीचा कोण खाते ती. तर थोड्या वेळापूर्वी मी मार्केटमध्ये गेली होती ना, तर मार्केटमधला मी काही व्हिडिओ घेऊ नाही शकली. कारण की एका हातात आरू होती आणि एका हातात पिशवी होती. तर मोबाईल कसं काय पकडू मी अजून, त्यामुळे म्हटलं घरी गेल्यावरच ब्लॉग शूट करेल. तर तुम्हाला दाखवते मी मार्केटमधून काय काय आणलंय. आणि मार्केटमध्ये एवढ्या वस्तू महाग होत्या, तर भरपूरच बापरे, खूपच महाग होत्या वस्तू का. त्यासाठी मी थोड्याच वस्तू आणल्या, काही भाजीपाला आणि आरूसाठी थोडं खायचं सामान आणलंय. बस, बाकी दुसरं काही नाही आणलंय. दाखवते मी तुम्हाला काय आणलंय त्याचं. चला तर. या ठिकाणी आणले मी टोमॅटो 40 रुपयाचे भेटले टमाटे. आणि त्यानंतर मी घेतलं आहे फ्लावर कोबी, ही 30 रुपयाची भेटली. आणि यामध्ये आहे मिरची आहे, 20 रुपये पावशेर भेटली ती पण. आणि यात आहे गिलके, कारले आणि काय म्हणतात ना बटाटे. याच्यात आहे वांगे. आणि आरूसाठी आणलं पाव आणले, तिला चहा पाव खाण्यासाठी. आणि इथे तिला दुपारच्या वेळेस थोडंफार काही देण्यासाठी खायला मागितलं तर हे बिस्किट आणलेत. आणि ह्या इथं टोमॅटो सॉस आणलाय. बस बाकी काही आणलं नाही. एवढाच सामान आणलाय. मी तुम्हाला बोलली ना, मी खूपच महाग सामान होतं असं, त्यामुळे मी जास्त काही सामान घेतला नाही. एवढाच सामान घेतलाय. आणि तुम्ही म्हणणार की तू व्हिडिओ काढते ना, आरू कुठे गेली असं, आरू काय करते तुम्हाला दाखवते मी आरू काय करते असं. बघा ते आरू आणि बघा आरूची करामत. ते उचल पटकन, का फेकते असं. बघितलं आणि कोणाला काय वाटेल की काही उचलतच नाही, काहीच करत नाही, असं सगळं पडून राहते असं तिच्या घरात. ही पोरगी मी कितीही आवडलं ना, ती काही चांगलं राहू देत नाही. सगळ्या वस्तू फेकून देते काढून काढून. तर आता वापस ती उचलते, मी वापस उचलले ना, ती परत काढून त्याच्यात टाकेल खाली, असं करते ती. तर आता मी बनवते स्वयंपाकमध्ये काय बनवते तर तुम्हाला दाखवते. मी बनवते, तुम्हाला फ्लावर कोबी दाखवली ना मी, तर फ्लावर कोबीची भाजी आहे. फ्लावर कोबी आणि बटाट्याची भाजी, मिक्स भाजी बनवते मी. इथे चिरलं वगैरे गेलंय. आता भाजी बनवते. मग बनवल्या गेल्यानंतर तुमच्याशी बोलते मी. आणि ना माझ्या चेहऱ्यावर ना इथं 2 पिंपल आले आहेत, इथं एक आणि इथं एक. दिसत असेल बहुतेक कदाचित. तर मी त्यांना ना फोडली सकाळी, दोघांना फोडल्या ना. तर आता बघा कसं सुजलेलं दिसतंय, ते खूप घाण वाटतंय आता ना. दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये. जाऊ दे आता. तर आता मी त्या आरूला डाळ भात खाऊ घालते. आणि ते बदक बरोबर कशी खेळते बघा ती, त्याला मारते ती. आणि ते बदक कावर बसवलंय मी ते, कारण की आधी त्याला द्यावं लागतं, घे रे घे असं करावं लागतं, तेव्हा ती खाते. घे ग, घे. छान आहे का, त्याला पण देऊ का. तर आजचा आहे दुसरा दिवस. काल काही मी ब्लॉग कंटिन्यू करू नाही शकले, कारण की आरूला झोपवलं, आरूला जेवायला वगैरे दिलं. आणि मग आरूला झोपवलं ना, त्यानंतर मग टाईम झाला, उशीर झाला होता भरपूर. म्हटलं मग आता काय काय शूट करू. तर मग कसं असतं ना, ते नवीन नवीन आहे म्हणून काही लोक कसं असतं की प्रत्येक गोष्टीचा, जेवायचा, खाण्याचा, पिण्याचा, सगळ्या गोष्टीचा ब्लॉग घेतात. तसं अजून मला म्हणजे सवय नाही आहे ना, जशी जशी सवय पडेल तसं घेत जाईल सगळ्या गोष्टींचा ब्लॉग. पण अजून सवय नाही, तोपर्यंत समजून घ्या. आणि आजचा आणि कालचा ब्लॉग मिळून 2 दिवसाचा ब्लॉग कंटिन्यू करते आता. तर मग आजमध्ये जे होईल ते दाखवेल तुम्हाला. बाकी मग उद्या ब्लॉग पोस्ट करेल. काय झालं, पाऊस बघा किती चालू आहे बाहेर. कदाचित तुम्हाला दिसतंय का नाही काही माहिती नाही, पण भरपूर पाऊस चालू आहे. वातावरण खूप छान झालंय बाहेर. आईचं तोंड कसं आहे बाळा, आईचं तोंड कसं आहे, कसं आहे आईचं तोंड, कसा. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.